पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राज रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. तू राहावे आलो की जाण जोपर्यंत जीव धरती प्राण तव करे कथा श्रवण रामायण अनुपमे. भाग्याता विचिंता वारली संत दर्शनाला पद्मनाम गेले पांडुरंगा करू प्रथम मन दुसऱ्या चरण संताची अध्यात्म प्रबोधने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. कथेचं अनुसंधान अतिशय सुंदर आहे. भावार्थ रामायणामध्ये उत्तरकांड आणि त्या उत्तरकांडाची सांगत आहे. पहिल्यांदा आलो महाराज, पण तुमची आमची काय ओळख नव्हती. महाराजांनी एक ग्रंथ लिहिलाय भगवान बाबांचं चरित्र, आणि मला आज एवढा आनंद वाटला, आज आलं सार्थक झालं. भगवान बाबांचे शिष्य आहेत का नाही शंका होती, पण त्यांनी शिष्य निघाली. या महाराष्ट्रामध्ये षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा 57 संत झालेत, आणि त्या संताबद्दलचं चरित्र महाराजांनी अतिशय सुंदर सुटेबल भाषेत लिहिलंय. जवळपास त्या एका प्रतीच्या मी 20-25 प्रती केल्या आणि मुलांना वाटल्या. शब्द सपातळ आहे आणि शब्दातला आशय म्हणजेच परमात्मा आहे. म्हणून माणसाला पहिल्यांदा शब्द कळावा, नंतर शब्दाचा अर्थ कळावा. कथेचं अनुसंधान आणि ही एक दुसरी जबाबदारी दिली. बऱ्याच आता वक्त्यांनी सांगितलंय, पण याला आपण तुकोबराच्या भाषेत सांगायचं झालं तर फार सुंदर चिंतन केले तुकोबराने. राया जतन करिता कष्ट, बरोबर आहे का? पाहे पा ध्वजाचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी पतित पतित परी तुझा मी. आता कीर्तनकार महाराज आहेत, तुम्हाला पाठ आहे महाराज, आम्हाला पाठ नाही. हे असलं पाठ केलं आम्ही बी कीर्तन करू. पण या कपड्यामधला फरक सांगतो बाबा. कपडा एकाच दुकानातला असतो, कपडा एकाच दुकानातला. त्या कपड्यानं जीप गाडी काच पुसला जातो, आणि एक कपडा असा आहे जो त्या वेळूच्या लाकडात पताक्याला घालायचा, आणि ते पताका सगळ्याच्या समोर होते. त्याचं सर्व साधू संत त्याचं दर्शन घेतात. काय ताकद आहे. म्हणून आमच्यावर एक जबाबदारी दिली. दुसरं एक चिंतन सांगतो. आपल्या घरी 2 माणसं आहे, एक माळकरी असावं आणि एक बिगर माळकरी असावं. आपण कुणाच्या पाया पडू? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या पाया पडू. बिगर माळकरी बी माणूस आहे बाबा, पण लायसन नाही. परमार्थात याला फार मोठी किंमत आहे. अखिल कोट ब्रह्मन नायक रामराया यांचा निर्वाणीचा प्रसंग आहे. भरतजी आलेत, शत्रुघ्न आलेत, त्याच्यानंतर मारुतराय आले, आणि मारुतरायापर्यंत हा प्रसंग आला. भगवंतानं मारुतरायाला सांगितलं, मारुतराय जोपर्यंत पृथ्वी सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तुमचं काम आहे. जिथं जिथं माझी कथा असेल तिथं तुम्ही जायचं. म्हणून पहिला श्रोता हा मारुतराय आहे, त्याच्यानंतर पाठीमागचे सगळेच आहेत. या जगामध्ये एका दिवस असाही प्रसंग येईल, रामाचं मंदिर नाही पण वाडी वस्ती जिथं जिथं 4 घरं आहेत तिथं तिथं मारुतरायाचं मंदिर आहे. म्हणून तुकोबारायचा गाथा 4,500 अभंगाचा आहे. त्या तुकोबारायाने कुणाचंच वर्णन केलं नाही, पण तो आमच्या मारुतरायाचं वर्णन केलं. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटण मज धावाव्या. म्हणून मारुतराया तू सगळ्याचा सांभाळ कर. राय स्वरूपी अनुभवेन कालक्रमाने शिकरावी ममाते करुणी. मारुतराय माझ्या आज्ञेमुळं या पूर्ण पृथ्वीवर
बाबा आपला संवाद सुद्धा मारुतरायच करतात. पण मारुतरायाला पदवी दिली काय वज्र देही आणि चिरंजीव नावाची एक पदवी आहे. आता पदव्या वेगळ्या बाबा. 4 मृदंगाचा बोल वाजवायला आला झाला मृदंग म्हणे. 2 अभंग गायला आला झाला स्वर सम्राट भजन सम्राट. अरे तुम्ही बी हसू नका महाराज तुमचं बी सांगतो. 7-8चा अभंग झाला कीर्तनकार. पण एक पदवी असावी बा. हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित वा ज्ञानानुभवी. पदवी देणाराही कोण असावा हेही महत्वाचं आहे. आता मी व्याख्यानाला जातो. ज्यांना ओ म्हणलं तर टू कळत ना ती बी पदवी देतो वरून. म्हणून पदवी देवी भगवंतानं परमात्मा आहे. कारण म्या बोलविले वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी हालविले प्राण हाले जो जगाशी चालिता ही सत्ता भगवंताची आहे. तो परमात्मा राम मारुतरायाला आशीर्वाद देऊ लागला. मारुतीशी देवणी वै मद पाचारीला मैद वानर तय अमृत पाजोण्या पार अमर केला रघुराजे. पहिल्यांदा मारुतरायाला आशीर्वाद दिला. वर म्हणजे आशीर्वाद बरोबर आहे का. त्याच्यानंतर मैंद नावाचं वानर आहे. त्या वानराला बोलवून घेतलं आणि त्याला अमृत पाजलं. किती आनंद हो. होय आपण नुसतं अमृत ऐकतो. अमृत पिलो का आपण नाही. पण मैंद नावाच्या वानराला रामराया अमृत पाजतात. दुसरे एक चिंतन सांगतो मला आठवलं म्हणून महाराज. आता सगळे आले भगवंताचं प्रयाण म्हणून सगळेच गोळा झाले. मग परमात्म्याकडे यावं का माघारी जावं. 22 जानेवारीच का 22 जानेवारीला उमरग्यामध्ये चिवरी उमरगा गाव आहे. त्या गावात शक्तीचं नियोजन केलं. सुंदर शक्ती रंगात आली. नेमकं तुमच्या सगळ्या संयोजक उठलं आणि माईक हातात घेऊन सांगितलं आपल्या गावात लांबून 10 माणसाची टोळी चोराची आली आहे. आता मला सांगा माणसं शक्ती आहे की त्याला घरला जातील. सगळे उठले पळाले. पुन्हा म्हणाला थांबा 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 स्टंट आहे. स्टंट आहे का घंट आहे म्हणलं तुला हक्कल आहे का अगोदरच. म्हणून प्रयाणाच्या वेळी सगळेच हजर व्हा. 2 गोष्टीला एक लग्न आणि दुसरा प्रयाण. मग देवाचं असेल या कुणाचं असेल पण हजर हवं. मैंद नावाचं वानर हजर झालं. अमर होनी मैंदे राहावे स्वइच्छा पृथ्वी विचरावे माझ्या पुत्रा प्रतिपाळावे कृपा करून वानरा. भगवंत अतिशय नम्रतेने सांगतात कारण कृपा करू नये. बरोबर आहे का. मैंद नावाच्या वानराला सांगतात माझी मुलं आहे माझ्या मुलावर कृपा करा आणि तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही जाऊ शकता अडचण नाही. या पृथ्वीवर फिरण्याचा अधिकार तुमचा आहे. तुम्हाला आता पेरणी झाल्या का इकडे पाऊस पडला की नाही लवकर. आमच्याकडे जरा लवकर झाले पेरणी गेल्या आठवड्यात. असं डोक्याला हात लावून बसलं. बाई म्हणली का आता काय करू म्हणलं. खात हाय म्हणलं गेल्या वर्षा 25 पोती पण ब्याचं कसं आई काय तर होईल. काय तर होईल म्हणजे पैसे दिल्याशिवाय बी येते का. आई उगा बसा मी असताना. बाईचं बोलणं. मी म्हणलं कसकस केलीस मी काय तुमच्यासारखं येड्याव का म्हणली. मी आपली 25 एकर पेरून माझ्या माहेरची 10 एकर पेरण्यापुरतं बी ठेवली. मी म्हणलं कशी ठेवली बघावं कुठं चल दाखव म्हणलो. माईनं मधल्या घरात नेलं महाराज आणि ते मोठे कणिंग भरून बी ठेवले. मला माहित बी नाही गेल्याची. मी म्हणलं ह्याची व्यवस्था कशी कशी केलीच आहे. ह्याला कडक कडक भाजल्यावर लिपण लावून ठेवले म्हणून. मला सांगा लिपण भाजलेलं बी उगवल का. म्हणून गरज परमार्थामध्ये रुजणं फार महत्वाचं आहे.
आनंद वाटला महाराज. आता हे आमचे महाराज त्याने 4 सोपं राहिलं ना. तुम्हाला सांगतो ग्रंथ लावणं परमार्थ कार्य करणं सोपं राहिलं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळते बाबा काय येण आहे. आणि या रामायणाचं नाव आहे रामायण. येण हा शब्द आणि एका ठिकाणी लागतो. जिनं 9 महिने 9 दिवस लेकरू पोटात सांभाळलं, बाळांतपणाच्या वेदना सहन केल्या. वेदना सहन करणं याचं नाव येण आहे. उगा सहजासहजी होत नाही बाबा. म्हणून प्रभू रामचंद्रजी मैंद नावाच्या वानराला सांगतात, जांबुवंताशी म्हणे रघुपती तुमचे पुढे पूर्वी आते. मग पाचारीला कपिपते वानराचा निज स्वामी. राधाई गोधाई दोघी सासू सुना दामाना माझाना बापले का. त्या दिवशी जरा गडबड होतो का. शक्ती म्हणून कसं असतंय उरका उरका. आज मी उरकाच झालो आपण. त्याच्यानंतर बाबा जांबुवंत बोलून घेतलं. सगळ्यात म्हातारं वानर अस्वल, सगळ्यात वयस्कर. आणि त्या जांबुवंताला सांगितलं तुमच्या सोबत काय काय बोललोय ते आता या जन्मात नाही म्हणले, पुढच्या अवतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर किष्किंधेचा राजा वानराचा राजा कोण आहे? सुग्रीव आहे. तर सुग्रीवालाही बोलवून घेतलं. सुग्रीवाचे म्हणे रघुराज तुझा अंगद जो तया सहित करीन राजे किष्किंधेचे निज बरे. काय सुंदर चिंतन आहे बघा. भारताची गान कोकिळा लता मंगेशकर आणि महाराष्ट्राचा गान कोकिळ गावकरी महाराज आहे बघा. भगवंतानं काय कौशल्य दिलं असेल. खाली हृदय वरी मेंदू मध्ये कंठ आहे. आता आम्हाला नरडान ह्यांना गळा आहे. असंच का माय लय अवघड आहे. आता सकाळी संध्याकाळी घरी गेले तुम्ही म्हणता लय हेलपाट घातलं. जरा बायकोला मंडईला बघा जरा पिंढऱ्या लय दुखालत्या, जरा झेंडूबाम लाव बर. लावावंच लागते. आमचं महाराज म्हणते बसून बसून लय ताटलो होतो गाड्या. जरा मूल हवं बर, मूल हवं लागतंय. बरोबर आहे का. आता आमचं हे महाराज येत मन त्याला आरडून आरडून लय गळा दुखायला. जरा गळा दाब, गळा दाब नव गळा चोळ. भाग्यवान आहे महाराज. आनंद वाटला खरंच. म्हणून या वाचक जोडीला शिंदे साहेबांकडून 100 रुपयाचे बक्षीस आलेले. वा वा वा. आदरणीय शिंदे महाराज यांनाही भगवंताचे लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. मग ह्याच्यात एक नियम आहे, देणाऱ्याला एकदा आशीर्वाद, न देणाऱ्याला 2दा. आता नसल्यावर कसं करावं, पण त्याच्यात पर्याय आहे. माय उसनं घ्या आणि घरी गेले ज्याचं त्याचं द्या. नाहीतर आहे मी काय तुला दे म्हणले होते का, दे माझं माझं माघारी. असं होणं भगवंताचे लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. मग त्यांचं चरित्र ऐकलं, आनंद वाटला बघा महाराज. पोलीस क्षेत्रातलं एक फार मोठं रत्न आज रामायण क्षेत्राकडे वळलंय. किती कौशल्य आहे. खरंच आनंद आहे तुम्हाला सांगतो. पण एका ठिकाणी सांगितलं महाराज 2 माणसाच्या पुढून जाऊन तुम्हाला कळाला असेल, एक साहेबाच्या आणि दुसरा. या जोडीला डोरले गुरुजी यांच्यातर्फे 100 रुपये आणि साबळे महाराज यांच्यातर्फे 100 रुपये, 200 रुपये बक्षीस. आदरणीय सर आणि साबळे सर यांच्याकडून 100 रुपयाचे दक्षिण आले. भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. भावार्थ रामायण जीवाची वाडी यांच्यातर्फे 200 रुपयाचे दोघांनी बक्षीस देतो. भावार्थ रामायण जीवाची वाडी महाराज. उगाच स्तुती म्हणून नाही, गावचं नाव खरंच एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. जीवाची वाडी. खरंच जीवाच्या वाडीला एक प्रतिशब्द आहे तुम्हाला
तुम्हाला सांगतो, जिथं रान आहे तिथं जीव आहे. बरोबर आहे का? हे बी कळत असं या भावार्थ रामायण यांनी लावलं जीवाच्या वाडी. कमिटीने 200 रुपयाची दक्षिणा दिली आहे. भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी आशीर्वाद. राजा सुग्रीवाला बोललो आणि सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा अंगद नावाचा तुझा मुलगा आहे, त्याला किष्किंध्याचं राज्य दे आणि आनंदानं जीवन जगा. उर्वरित बाणाला बोलाविले, देवाने पाठविले, मग वशिष्ठाशी विनविले, अग्निहोत्र सिद्ध कीजे. जेवढे उरलेले वानर होते सगळ्या वानराला बोलिलो बा. अस्वल आली, माकडं आली, वानर आली. त्याच्यानंतर वशिष्ठ महाराज आहे. वशिष्ठ महाराजाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, आता पुढे नामाला प्रयाण करायचं आहे. प्रयाण या शब्दाचा अर्थ असा महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी आहे, त्याला अमृत संजीवन समाधी म्हणावं. समाधीमध्ये 2 प्रकार आहेत. एक सविनय समाधी, निर्विकल्प समाधी आणि सविकल्प समाधी. कसलीही समाधी घेऊ दे माणूस 2 आठवड्यात. तसेच भावार्थ रामायण आपले मांगदऱ्याचे संस्थापक, त्यांच्यातर्फे गोवर्धन बाप्पा 100 रुपयाचे बक्षीस. वा वा, रामभक्त गोवर्धन बाप्पा यांनाही भगवंताचे लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. मी एक चिंतन सांगायला होतो, माऊलीची जी समाधी आहे संजीवन समाधी आहे, 3 वेळेस समाधी उघडण्याचा प्रसंग आला हवा. 2 स्त्रिया म्हणजे महिला आणि 1 पुरुष तिथे गेले, पण 3ही वेळेस एकच दिसला, सुंदर टवटवीत ताजी तवानी फुलं आणि एक दीप आहे लावलेला, आणि त्याच्यानंतर एक सांगितलं अगरबत्ती आहे. याच्यापेक्षा काहीच नाही. आप देश आकाश वायू पृथ्वी या पंच महाभूताचं दोहन कसं करायचं ही माऊलीला कला सिद्ध झाली होती. बरोबर आहे का? आप त्याच्यातून आपामधून त्याच्यात कसं जावं, त्याच्यातून वायूमध्ये कसं जावं, वायूमधून आकाशामध्ये कसं जावं, तसं भगवंत आपल्या सगळं जात नाही बाबा. हा देह इथं संपणार आहे. आपण सुद्धा हे करायचं महाराज. देवासारखं आपणाला जमत नाही, पण आपण मी एक करूया. ज्या वेळेस आपल्याला जायचं कळतंय, आता आपलं मरण जवळ आलंय आणि आपल्याला निघावं लागतंय, त्यावेळेस उत्तरायण बघावं. उत्तरायण कळते का? दिवसभर 12 वाजला असावं, शरीरातलं टेम्परेचर समान असावं आणि इंद्रिय टवटवीत असावे, मग जीव सोडावा. वा रे वा. आता काय काय माणसं बघताना पुढच्या माणसानं प्रेत बघितली तर मरतील. म्हणून माझा नियम आहे, आपण येण्यासारखा जीव कधी सोडत नाही. जेवढे ऐकायला आलो तेवढी तर पाळू. बरोबर आहे का? कारण लय थकलेला म्हातारा माय बरोबर तांबडं फुटाला महाराज, आणि मरताना बी शनिवार रविवार अमावस्या एकादश पौर्णिमा बघूनच मरच. अनुसया भगवान काय यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आले. रामभक्त आमची माय अनुसया माय यांनी 100 रुपयाची दक्षिणा दिली आहे. भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. वाचा महाराज. वशिष्ठ करून अग्निहोत्र सिद्धांत प्रज्वालिला जात वेदा, यज्ञ पात्रा सहित शुद्ध पुले केला रामाज्ञेने. आतापर्यंत यज्ञ भरपूर बघितले तुम्ही. यज्ञ सांगितले रामायणातले तुम्ही सांगितल्यामुळं मला सुद्धा भीती वाटाली. कारण खरं बघा, गुणी लोक आहेत. ते इंद्रजिताने एक यज्ञ केला होता वा. तसले बी काही यज्ञ आहेत हा. पण इथं मात्र यज्ञ वेगळा आहे. विश्वामित्रानं यज्ञाचं साहित्य जमा केलं महाराज, आणि विश्वामित्र प्रभू रामचंद्रजीला सज्ज राहण्याचा संकेत देतात. संध्या स्नान अवलंबून हाते कुशाय लावून दिव्य वस्त्र नेसला. आता बरोबर आवाज त्या लहुरी पशी गेला वा. लहुरी गाव आहे का? तिथं एकाला विचारलं गाडी उभा करू ना, म्हणलं आम्हाला जीवाच्या वाडीला जायचं आहे. ते म्हणलं जीवाची वाडीच मला माहित नाही. अरे बहादर म्हणलं.
अरे गाव दुमदुमला म्हणलं महाराष्ट्रामध्ये, तुला आणि केवढं कळलंय. वशिष्ठ महाराजांनी सिद्ध तयार सामग्री तयार केली. भगवंतानं सचेल स्नान केलं. स्नान करावं तेव्हा का जाताना. तसेच बाळू काका देशमुख मसा जोकर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आहे. बाळू काका नाही, भगवंताचे लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. आणि सचेल स्नान केलं, अंगावर सुंदर कपडे घातले. आता तुम्ही म्हणताल कपड्यामध्ये बी काय आहे का? कपड्यामध्ये सुद्धा विशेषता आहे. श्रीमंत लोक खादी कपडे वापरतात. आता तुमच्या अंगावरचा ड्रेस चांगला आहे, 2,000 3,000 कपडे आहेत. पण आम्हाला नाही बाबा, सगळे रंगी बिरंगी, काळा पिवळा निळा हिरवा. लक्षात राहू द्या, त्याच्यात पेट्रोल असते. पेट्रोल मिश्रित कपडा असतो म्हणून लवकर पेटतो. आणि असा कपडा शांत पेटत नाही बाबा. असं आपणाला त्या विषयाकडे जायचं नाही. पण सुंदर कपडे प्रभू रामचंद्रजीने परिधान केले. पैत कंठी उत्तरे बनसोनिया उत्तमासनावरे. वा वा. नाही मोह माया शरीरी पुत्र पौत्र राजाची. भगवंत सुंदर आसनावर बसले. आणि आसनावर बसल्यानंतर उघड आहे बघा हिशोब. हा हिशोब उघड आहे, जाकरत नाही. तुम्हाला सांगतो, तुकोबाराय सांगतात, यादसाठी केला होता अट्टासन शेवटचा दिस मोडवावा. मरताना तर माणसानं नीट मरावं. मरताना माणसानं नीट मरावं. ओवी काय सांगतात ध्यान द्या. पुत्र पौत्र संतान मोह माया ममता जिथलं कायच नाही. अशा मनुष्यात रचना फुले भ्रांती कसलाही विचार भगवंताच्या डोक्यात नाही. आता आपल्याला प्रयाण करायचंय. हा शुद्ध विचार भगवंत करतात. केसरबाई हनुमंत चौरे यांच्यातर्फे 50 रुपये आणि किष्किंदा श्रीकिशन चौरे यांच्यातर्फे 50 रुपये. दोघी माता मावल्यांना भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. पण काय माय म्हाताऱ्या गबस नाही त्या. आई गंगू त्यांनाच म्हणाले ग, आपणाला काय सुद्धा म्हणत नाही. माय तुम्हाला बी आशीर्वाद आहे. आता आपण गेले गेले एक करू गडी माणसं. मामा एक करू आपण. घरी गेले गेल्यानंतर म्हातारा म्हातारीच्या पाया पडू. म्हातारा म्हातारी जिवंत नसलं तर फोटोच्या पाया पडू. पण पाया पडताना पक्की खात्री करूनच आपली मालकीन घरात आहे का बाहेर गेल्या बघूनच पाया पडू. तिच्या पुढे जर पाया पडला तर गॅस पेटलाच. आय 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 का रात्र थोडा पुळका 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 कुठला शब्द आहे गोबा? रामायणात नाही, महाभारतात नाही, कुठल्या कंपनीतला शब्द आहे? कोणी सांगितलं तर त्या राजगुरु महाराजांनी सांगितलं. आण त्याला चहाला. माय तिचा चहा तिथंच का जाऊन राखवायला. तसल्या माहीचा चहा पित नाव. 90 लाखाचा बंगला असू द्या, मसन वाटत आहे बाबा. सगळं भगवंतानं सगळी माया संपवली, सगळ्यावरचं प्रेम संपवलं आणि निर्वाणीसाठी सज्ज झाले. नाही ममता राजाचा माने, नाही कर्मठता अभिमान. जैसा शरत काळीचा चंद्र जाणे, निज तेज शोभत शे. नाही, मोह नाही, ममता नाही, कसलंही प्रेम ठेवलं नाही. हे खरं बघा, तुम्हाला सांगतो महाराज, ज्याची सामान्य परिस्थिती आहे, थोडीशी आर्थिक परिस्थिती सामान्य आहे, ती माणसं सुद्धा जीव सोडत नाहीत. माझ्या लेकराचं कसं होईल, माझ्या नाताचं कसं होईल. अरे तू बिस्किट चोरून खातो तर नाताची काळजी कशाला करतोच म्हणतो. खोट आहे महाराज. मायानं आम्हाला कधी सोडलं नाही. माया आमच्या पाठीशी आहे. तरी आपलं गोरगरिबाचं काय हरकत नाही. सांप्रदायिक जीव, या सांप्रदायिक जीवाला एक माहित आहे, एक दिवस आपणाला जायचं आहे. पण जो जीव सांप्रदायिक नाही त्याचा जीवच जात नाही. ज्यानं कोट्यावधी अब्जावधी रुपये कमवले त्याचा जीव जाताना बघा काय त्रास होत असेल त्याला. का जाते सर नाही बाबा, म्हणून लय कमवाच्या भानगडी जायचं नाही. भगवान त्या सगळ्यातून मुक्त झाले. निष्कर्मा
तो रघुपती आसन गालो स्वर्ग गमनार्थी दक्षिण अंगे बैसो शक्ती कनकमय योषिता. प्रभू रामचंद्रजी आसनावर बसले आणि दक्षिणेच्या दिशेला आपल्या बसण्याच्या दक्षिणेकडे एक कणकाची प्रतिमा तयार, कणक म्हणजे सुवर्ण, सोन्याची प्रतिमा तयार केली. आणि आता मार्ग कुठं आहे? स्वर्गाकडे जायचं. बरोबर आहे का? ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ हाय ते सगळे माणसं स्वर्गाला जातात. ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्यानं भगवंताचं नामस्मरण केलंय त्याला मोक्षच आहे, त्याला उद्धार आहे. आता तुम्ही म्हणता मग दुसरीचं बघतील, काय करते आपणाला? त्यांना गावाच्या कडे काय नाव बी सुंदर ठेवलंय, वैकुंठ धाम. माझा राम स्वर्गाच्या दिशेनं जाण्यासाठी सिद्ध झाला. जवळी ठेवो आणि शस्त्र संभार धनुष्य रत्न झाली ते पारे पुढे करो आणि ओमकार वष्टकार आणि थोर थोर ऋषी मंडळी. जवळ एक योद्ध्याचा नियम आहे बघा, योद्धा शेवटच्या क्षणी जात असताना आपलं शस्त्र बाजूला ठेवत नाही, हा नियम आहे. आता आपल्याला व्याख्या करा टाइम नाही. ठाण मान गुण लावण्य रूप रेखा लक्षण, बरोबर आहे का? भगवंतानं शस्त्र संभाळ जवळ ठेवला, रत्नखचित शस्त्र आहेत आणि जाण्यासाठी निघाले. बाबा उगा एक प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. एक म्हातारं, श्रीमंत घरातलं म्हातारं, काय केले ना त्याचं जीवा जायला तयार नाही. चांगलं 9-100च्या घरातलं होतं, तुम्ही ऐकलं बी असेल. पोरं म्हणले काय करावं, म्हातारं मरण आहे, काय करावं, म्हातारं मरण आहे. आणि मरा बी ना झाले आणि देवाचं बी नाव घेणं झाले. वा वा, चांगला आहे म्हणले. मग अशा आमच्या महाराजांनी सांगितलं ते मरतंय आणि त्याला मोक्ष प्राप्त होतंय. त्याच्या असं झोपला, त्याच्या खाण्याचं शेंगाचं पोत बांधा म्हणली. माय ऐकायला का आजी? त्याच्या खाली शेंगाचं पोत बांधलं वरी आणि ते उसवलं. एक 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 शेंग त्याच्या पोटावर पडाले. पोरं म्हणले आता तर शिवा म्हणेल. जातीनं बघितलं म्हणलं पोरावं शेंगा गळाच्या रे, त्याला टाका घाला म्हणलं, पण जात शिवा म्हणली नाही हो बा. म्हणून याच्यामध्ये एक शिकायचं आहे, ज्यावेळेस आपलं प्रयाण होणार आहे त्यावेळेस आपण देखील सज्ज राहिलं पाहिजे. कुठलीही माया ममता न ठेवता आपणही भगवंताकडे जावं. द्वारी उडे जिजवार स्त्रिया कन्या कुमार वृद्ध तापसी दिगंबरा गमना लागी उद्दत. मध्ये वशिष्ठ महाराज आहेत, प्रभू रामचंद्रजी आसनावर बसलेले आहेत आणि द्वारामध्ये कोण आहे? स्त्री आहेत, तापसी आहेत, ब्राह्मण आहेत, त्याच्यानंतर बाबा सगळे थोर मोठे विद्वान लोक आहेत. आता महाराज याच्यामध्ये वर्णन केले ब्राह्मण नेमके कुठले? इथं कोण ब्राह्मण आहे का? कोण नाही ना? मग बरं आहे तरी बोलला. यजुर्वेदी ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण आणि तेलंगी ब्राह्मण, असे ब्राह्मणाचे 3 प्रकार आहेत. यज्ञ केल्यानंतर 10 फूट अंतरावून मंत्र म्हटल्यानंतर त्या यज्ञातून अग्नी प्रदीप्त होतो, त्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणावं. तसेच दशग्रंथी ब्राह्मण आहेत. राजद्वार आहे, राजद्वाराच्या बाहेर उभा राहिले पंडित जोशी वारे वेद पाठ अग्निहोत्र सपरिवारे चाटे सोवने शिंपी रंगारे सोनार सुतार रज कपई. कोण कोण होते याचं वर्णन केलं. आता कोण कोण त्या काळात सुद्धा होते. आता ह्या काळात लोक म्हणते ती त्या काळात होत्या काय जाती म्हण. आता मी काय पदार्थ सांगणार ह्याच्यातलं सांगतो. हा फार मोठा पुरावा आहे. कोण कोण होते? सोनार होते, त्याच्यानंतर रजक होते, ठीक आहे, पंडित होते, जोशी होते. हे सगळी मंडळी द्वाराच्या बाहेर उभं राहिली. ना
त्याच्यानंतर वाणी, हा त्याच्यानंतर तिली, त्याच्यानंतर गवळी, दूध भरणारी माणसं सगळे आले, पण संसार सोडून. ही सगळी मंडळी आली पण संसार सोडून. आता मला सांगा, हे आमच्या 2 नियोजन मंडळीने जर सांगितलं 1-2 दिवस थांबा पुन्हा जावा, आपण सगळ्याला सांगितलं आपण थांबू का हो? आपण संसाराला घेऊन आलो म्हणून एका फार सुंदर कवीने सांगितलंय, या संसाराच्या पायी देवा ठेवत नाही. संसाराचा मोठ कोड जे जे आणलं ते थोड. या संसाराच्या पायी देवा ठेवत नाही. कोणी नाही रे कोणाचे आहे एक ले जायाचे. या संसाराच्या पायी देवा ठेवत नाही. म्हणून हा योग परत येत ना बाबा. सगळ्या इंद्रियाचं कान करण कथा आहे का? कुठलं कोलगेट 6-6 महिने बाई तोंड देत नव्हती डोरले सर. दातावर बोट बोट किटन चाललं होतं. डोक्या सगळ्या वाण लिका झाल्या. त्या रामाने उष्टी बोरं खाल्ली. आम्ही तोंडाला मिक्सिफिक्शन फाउंडेशन करू करू परेशान म्हणून सगळा संसार सोडून सगळं अयोध्येचे जण भगवंत